गुप्त नवरात्रीच्या दिवसात चुकूनही ही कामे करू नकात. गुप्त नवरात्रीमध्ये घरातील सगळ्या व्यक्तींनी सात्विक आहाराचे सेवन केले पाहिजे. घरात कोणत्याही प्रकारची हिंसात्मक वस्तूंचे सेवन करू नये आणि पूर्ण नवरात्रामध्ये चुकूनही कोणत्याही कन्येचे, वृद्धाचे, स्त्रीचे, वृद्ध महिलेचे अपमान करू नये, नाहीतर आपली सर्व पूजा व्यर्थ जाईल. गुप्त नवरात्रीमध्ये सुख शांती बनवून ठेवण्याचे प्रयत्न करावे. घरात क्लेश बिलकुल झाले नाही पाहिजेत. जर घरामध्ये क्लेश झाले तर महालक्ष्मीचे स्थिर वास होणार नाही आणि आपल्या घरात क्लेश झाला नाही तर आनंद असेल तर महालक्ष्मी आपल्या घरात स्थिर जरूर होईल. नवरात्रीमध्ये सूर्य उगवण्याआधी उठावे, घरातील साफसफाईकडे लक्ष द्यावे, सूर्याला अर्घ्य द्यावे, प्राणायाम करावे आणि घरामध्ये भगवतीची विधीपूर्वक पूजा करावी आणि पूजाघरामध्ये नवीन कपडे प्रयोगात आणावे. आपण लाल रंगाचे कपडे घालावेत. चमड्याच्या वस्तू प्रयोग बिलकुल करू नये. बेल्ट लावून किंवा खिशामध्ये वायलेट ठेवून पूजा करू नये. जे लोक गुप्त नवरात्रीमध्ये पूजा करतात खास प्रकारे ध्यानात ठेवावेत. गुप्त नवरात्रीमध्ये कोणत्याही पशुपक्ष्यावर अत्याचार करू नये आणि पशुपक्ष्यासाठी पाणी दाण्याची व्यवस्था करावी. जे लोक आपल्या घरामध्ये कलश स्थापना करतात त्यांनी सकाळी आणि सायंकाळी पूजा अवश्य करावी. माता दुर्गेची कृपा प्राप्त करण्यासाठी कोणाचाही अपमान करू नये. जरूरत असलेल्या व्यक्तीला सतावू नयेत. दुपारी झोपू नयेत. दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत. गुप्त नवरात्रीत दिवसातून 2दा गायत्री मंत्र आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे खूप फायदेशीर आहेत. ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मकतेचा प्रवाह वाढवते. ही अधिक प्रभावी होण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी करायला विसरू नका. संपत्तीसाठी गुलाब आणि कापूर अर्पण करा. गुप्त नवरात्रीत पैशाची कमतरता असलेल्या व्यक्तीने देवी दुर्गाला गुलाबाच्या फुलासह कापुराचा तुकडा अर्पण करावा. ह्या उपायाने पैशाशी संबंधित समस्या सुटतात आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो. जर तुमच्या घरावर किंवा कुटुंबावर कोणी वाईट नजर टाकली असेल तर गुप्त नवरात्रीत तुम्ही सतत हनुमान चालीसा पठण करत राहावे. ज्यांच्यावर वाईट नजर असेल त्याने बजरंग बलीला अर्पण केलेले काजळ त्याच्या डाव्या पायावर लावावे आणि कपाळावर हनुमानाचे सिंदूर लावावे. असे केल्याने वाईट नजर निघून जाईल. गुप्त नवरात्रीत भैरवबाबांच्या मंदिरात अवश्य भेट द्यावी. ज्या लोकांनी आपली नोकरी गमावली आहे किंवा नोकरी शोधू शकत नाही त्यांनी नवरात्रीच्या वेळी भैरव मंदिरात प्रार्थना करावी आणि आपल्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी आशीर्वाद घ्यावा. असे केल्याने त्याचे दुःख दूर होईल. आर्थिक संकट किंवा गरिबीने ग्रस्त असलेल्या लोकांनी गुप्त नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पानावर रामाचे नाव लिहून हनुमान मंदिरात अर्पण करावे. श्रीरामाचे नाव 11, 21 किंवा 51 पानावर लिहिले पाहिजे. यामुळे आर्थिक संकट दूर होईल. लक्ष्मी मातेला कमळाचे फूल अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते. आपल्या घरात जर लक्ष्मी मातेची प्रतिमा असेल तर ह्या 9 दिवसात लक्ष्मी मातेला कमल पुष्प अर्पण करावे. यामुळे लक्ष्मी मातेचे कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतात असे सांगितले जाते. शुक्रवारी कमळाचे फूल लक्ष्मी मातेला अर्पण करण्याला विशेष महत्त्व असते. या नवरात्रात कमळाशी संबंधित लक्ष्मी मातेची प्रतिमा लावणे लाभदायक ठरते असे मानले जाते. गुप्त नवरात्रीच्या काळात चांदीची किंवा सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. चांदी किंवा सोन्याच्या नाण्यांवर लक्ष्मी मातेची किंवा गणपतीचे किंवा दोन्ही देवतांचे चित्र असलेले नाणे खरेदी करणे अत्यंत शुभ मानले गेले आहेत. लक्ष्मी मातेला धन, धान्य, संपत्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ह्या कालावधीत सोन्या चांदीची खरेदी लाभदायक मानली जाते.
गुप्त नवरात्रीत सौभाग्याची लेणी असलेले दागदागिने वस्तू खरेदी कराव्यात. सौभाग्य लेणी धन, वैभव आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. यापैकी काही वस्तू देवघरात ठेवाव्यात असेही सांगितले जाते. याशिवाय एखादे मिळालेले मोरपंखही घरात ठेवावे. यामुळे लक्ष्मी मातेचे आशीर्वाद आपल्याला मिळतात असेही सांगितले जाते. मनासारखा पती मिळवण्यासाठी उपाय. नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी घराजवळील महादेवाच्या मंदिरात जावे. त्यानंतर महादेव आणि देवी पार्वतीला जल आणि दुधाचा अभिषेक करून पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा लाल चंदनाच्या माळेने जप करावे. हे गौरी शंकरा अर्धांगी, यथा त्व शंकर प्रिया, तथा मा गुरु कल्याणी, कांत कांता सुदुर्लभाम. त्यानंतर 3 महिने दररोज ह्या मंत्राचा महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरात शिव पार्वतीच्या प्रतिमेसमोर जप करावा. जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये रात्री दुर्गादेवीची पूजा करा आणि कापूर आणि लवंगाने आरती करा. तसेच दररोज भैरवबाबा मंदिरात प्रार्थना करा. असे केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि सर्व काम हळूहळू पूर्ण होऊ लागतात. गुप्त नवरात्रीत दुर्गा चालीसा पाठ करणे देखील खूप शुभ आहेत. दुर्गा चालीसा पाठ केल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतात असे म्हटले जाते. ह्या उपायामुळे कामात यश आणि आर्थिक लाभाची संधी मिळते. ज्यांना त्यांच्या कामात अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी हा उपाय विशेष प्रभावी ठरू शकतो. गुप्त नवरात्रीमध्ये सिद्धकुंचिका सूत्राचे पठण देखील विशेष फायदेशीर मानले जाते. हा धडा जीवनातील अडचणी दूर करतो आणि कामात यश मिळवण्यास मदत करतो. याशिवाय गुप्त नवरात्रीत दुर्गा सप्तशतीच्या पाठालाही विशेष महत्त्व आहे. या काळात तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण करून देवी दुर्गाला प्रसन्न करू शकता. गुप्त नवरात्रीत काळे तीळ, गूळ आणि इतर कपडे दान करणे शुभ मानले जाते. हे पितृदोष आणि ग्रहदोष शांत करण्यास मदत करते आणि देवी दुर्गेचे विशेष आशीर्वाद देते. तसेच यामुळे कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धी येते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.